मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हा हा शबाश 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 शबाश. आणि झाल्यानंतर हात वरती करायचे. हा ओ हो, आई नसताना त्याने आम्हाला खूप म्हणजे हॉटेलात भांडी का मंडळी आपण आलेलो आहोत कल्याणमध्ये आणि आज तिथल्या या सगळ्या माझ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. मंडळी, परवा माझ्या एका मित्राच्या आईला तिच्या भावाच्या बायकोचा फोन आला. वंच आपल्याकडे काय पद्धती आहे तो फोन ठेवताच सूनबाईंचा फोन आला. आई आपल्याकडे काय पद्धती आहे गंमत बघा, त्या माऊलीला दोन्हीकडच्या रीतीभाती माहीत होत्या. मी विचारलं की हे सगळं कसं लक्षात ठेवलं. त्यावर त्या म्हणाल्या, कसं आहे, माहेरच्या गोष्टी आपलं म्हणून स्वीकारायच्या आणि सासरच्या गोष्टी स्वीकारल्यावर आपल्या मानायच्या. सगळं सोपं होतं. बघा किती मोठा विचार आहे. स्त्री हे स्वीकारते, आपलं मानते, घरातील हुकमाची राणी होते, म्हणून संसार उभे राहतात. तेव्हा आता आज बघायचंय की त्यातली कोणती सखी या खुर्चीवर विराजमान होते. पण त्यासाठी हुकमाची राणी होणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी खेळ खेळावे लागणार आहेत. तेव्हा आपल्या पहिल्या खेळासाठी 10 ताई कोण आहेत त्यांनी पटापटा इथे यायचंय. यावर 10 ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आपल्या या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहेत. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. छान वाटते. खेळणार ना? हो हो हा, पण आधी असे खेळ खेळले होतेस कधी? हो, कधी खेळ? नेहमी खेळते. नेहमी खेळता? कुठेही कार्यक्रम असेल तर जाते. व्हेरी गुड. हारो या जिंको ये बात आहे, असंच पाहिजे. हा, पण पण आज खेळते तुम्ही- आवडीने. पण आज तू इथे माहेर वाशिणी आहे, माहेरी आलेली आहेस. हा, त्याच्यामुळे मस्त छान खेळायचंय. ओके. हा, कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. एकदम लहानपण परत आल्यासारखं वाटतंय. परत आल्यासारखं वाटतंय. व्हेरी गुड ताई. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा अशासाठी कारण तुमच्यापैकी 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे. तर आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग. तर हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर निळ्या रंगाचे फुगे आहेत, पांढऱ्या रंगाचे फुगे आहेत आणि हिरव्या रंगाचे फुगे आहेत. ओके. हां, तुम्ही काय करायचं, सगळ्या ताई 10च्या 10 ताई सफेद रंगाच्या फुग्याची जी रांग आहे त्या रांगेमध्ये सगळेजणी उभ्या राहायचे. ओके. आणि मी जेव्हा म्हणेन निळा रंग तेव्हा निळ्या रंगाच्या फुग्यांच्या रेषेमध्ये उडी मारायचे. हिरवा म्हटलं तर हिरव्या रंगाच्या फुग्याचे ते उडी मारायचे. ओके. जी ताई चुकेल ती ताई बाद, जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. कळलं? अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ओके. चला तर मग मी सगळ्या ताईंना विनंती करतो की त्यांनी ह्या मधल्या रेषेमध्ये एका लाईनीत उभं राहायचंय. याबरोबर आणि सगळ्या ताई एका रेषेमध्ये उभ्या आहेत. हा, सफेद रंगाच्या फुग्याच्या इथे. ओके. आणि मी निळा रंग म्हटल्यानंतर ह्या साईडला उडी मारायची, हिरवा रंग म्हटल्यानंतर त्या साईडला उडी मारायची, त्या फुग्यांच्या इथे. ओके. कळले तुम्हाला? आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद, जी ताई चुकीची उडी मारेल ती अर्थातच बाद असणार आहे. ओके. आणि सुरू करूया आपण. ओके. हिरवा, सफेद, हिरवा. जी ताई उशिरा उडी मारेल ती आता बाद. हा, निळा. शब्बाश शब्बाश ताई, तू बाद झालेली आहेस. चरडी. सफेद ताई, तू बाद झालेली आहेस. तू इथे बसू शकतेस. रेडी. हिरवा, सफेद, हिरवा. हा, ताई तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तू बसू शकतेस. हिरवा. वा, शाबाश ताई, तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तू बसू शकतेस. सफेद, निळा. ओके. सफेद, हिरवा. ताई तुम्ही बाद झालेला आहात, तुम्ही बसू शकता. ओके. आणि 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि या 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. 5 ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. आणि तो खेळ आपण खेळणार आहोतच, पण त्याआधी पुढच्या खेळामध्ये तू ताई आलेलीस. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. अजून थोडंसं लहानपण गेल्यासारखं वाटतंय थोडंसं. पण आता हळूहळू एक एक खेळ कठीण होत जाणार आहे. हो, ते तर कारण आहे. हुकमाची राणी होणं इतकं सोपं नाहीये काम. करेक्ट. बरोबर. खेळ तर आपण खेळणार आहोतच. त्या खेळाचं नाव काय, तो कसा खेळायचा, हे सगळं मी सांगणार आहे. पण त्याआधी
सुरू करूया आपल्या अत्यंत भावूक करणाऱ्या अशा भागाला, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. या भागामध्ये आपण ताईंना पत्र लिहिण्याची विनंती करत असतो, त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते आणि त्या पत्रातून त्या आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात, त्यांच्यापर्यंत पोचवायच्या असतात. तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या लाडक्या वैदेही आणि तेजावर खूप प्रेम करताना, मग आता हेच प्रेम तुम्ही पत्रातून आमच्यापर्यंत पोचवा. तुमच्या भावना लिहा आणि सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवरती अपलोड केली जातील आणि त्यातील काही निवडक पत्र तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेचे कलाकार वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 25 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता त्यातली काही निवडक पत्र तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेचे कलाकार वाचून दाखवतील. त्या निवडक पत्रांमध्ये तुमचंही पत्र असू शकतं, तेव्हा लवकरात लवकर पत्र लिहा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोचवा. ताईंनी पत्र लिहिलेली आहेत आणि बघूया आपण ताईंनी कोणाला पत्र लिहिलंय आणि त्यामागचं कारण काय आहे. सगळ्यात आधी आपण इथून सुरुवात करूया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव सुलभा पुंडलिक यादव. सुलभाताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? माझ्या वडिलांसाठी लिहिले. माझे वडील आता 2 महिन्यापूर्वी ऑफ झाले. आता या 5 तारखेला 3 महिने होतील पूर्ण. त्यांचं मला काही करता नाही आलं शेवटला, म्हणजे मला वेळ नाही देता आला माझ्या कुटुंबामधून. त्यांचे खूप म्हणजे काही झालं, त्यांच्या काळजी नाही घेतली कोणी, त्यामुळे ते लवकर गेले. त्यांनी आम्हाला लहानपणी खूप सांगता नाही. आई नसताना त्याने आम्हाला खूप म्हणजे हॉटेलात भांडी घासून सांगू नाही शकत. आम्ही खूप हालात दिवस काढले. मी पण खूप लहान 10 वर्षाची असल्यापासून काम करते. मी शाळेमध्ये होती, मधली सुट्टीमध्ये मी एक काम करायची का आता ती बाई मला थोडंसं नाश्ता देईल म्हणून मी कामाला जायची. अशा परिस्थितीत आम्ही दिवस काढलेत आणि आज माझे वडील मला सोडून गेले. मला त्यांच्यासाठी काही नाही करता आलं. आणि ह्या सगळ्या भावना तुम्ही पत्रामध्ये उतरवल्या. पत्रामध्ये त्यांना काय तुम्हाला त्यांना सांगायचं? त्यांना सांगायच्या की म्हणजे बाबा तुम्ही जर आता असते तर मी म्हणजे तुमच्यासाठी मला काय करायचं होतं ते मी करू नाही शकले, कारण माझ्या संसारामध्ये मी मग्न होती. मला वाटलं नव्हतं की तुम्ही एवढ्या लवकर जाल म्हणून, आणि त्या गोष्टीचं खंत मला वाटतंय, कारण माझ्या वडिलांनी आम्हाला खूप हालत वाढवलेत. तुम्ही आमच्यासाठी बरंच काही केलेत. आई नसताना पण तुम्ही आम्हाला सांभाळलेत. माझा एक भाऊ होता आणि आम्ही दोघांनी खूप कष्ट केलेत. आणि आज मी माझ्या भावाला पण, आत्ता माझा भाऊ नाही व्यवस्थित वागला, त्यामुळे त्यांनी पण वडिलांची काळजी नाही घेतली, त्यामुळे त्यांचे खूप हाल झाले. म्हणजे आजारपणामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्षच झाला आणि त्यामुळे ते 12 दिवसातच गेले. मला तुमच्यासाठी खूप करायचं होतं बाबा, पण मला करता नाही आलं. मला तुम्ही क्षमा करा, कारण काय झालं मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाल. 12 दिवसात खूप तुमचे हाल झाले, ते काय मला नाही भोगवले. पण आता पुढच्या जन्मी वडील म्हणून तुम्हीच मला पाहिजेत, हे मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. तुम्ही जिथे कुठे बी असाल, तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम असू द्या. माझे प्रिय बाबा. ताई, खूप छान तुम्ही तुमच्या भावना पत्रामध्ये उतरवल्यात आणि त्या नक्कीच बाबांपर्यंत पोहोचतील. आता आपण ह्या ताईंकडे जाऊया. माझं नाव तनुजा दिनकर काटे. कोणासाठी पत्र लिहिले मी माझ्या मम्मी पप्पांसाठी लिहिलंय. आणि मम्मी पप्पांनाच का लिहावं असं वाटलं? कारण की मी त्यांना लहानपणापासून खूप त्रास दिलेला आहे आणि आत्ताही देतेच आहे. त्याच्यामुळे थोडंसं मला असं समोर नाही सांगता आलं, म्हणून मी या पत्राद्वारे लिहून त्यांना सांगते. आपण तुमचं पत्र वाचू शकतो. प्रिय मम्मी पप्पा, आज मी मोठी झाली, माझं लग्न झालं, तेव्हा मला कळतंय की तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं. पण आज असं आठवतंय की जे सासर असतं आणि माहेर असतं. आज मला खूप तुमची आठवण येते, कारण की मला माझ्या भावना कोणाला सांगता येत नाही आहे. मी तुम्हाला लहानपणी जो त्रास दिलेला आहे तो आज मला आठवतोय की मी खूप तुम्हाला लहान असताना आणि मोठी झाली तरी पण माझे सगळे हट्ट पुरवले तुम्ही, आणि मला जे पाहिजे त्या वस्तू भेटलेल्या आहेत. आज मला कळतंय की मी तुम्हाला लहान असताना खूप म्हणजे
खूप त्रास दिलेला आहे आणि म्हणूनच मी हे पत्राद्वारे तुम्हाला लिहून सांगते आहे. आणि सॉरी, मी जो काही तुम्हाला त्रास दिला असेल, जो काही आत्ताही देते आहे त्याच्याबद्दल सॉरी. मिस यू मम्मी पप्पा. मला सांग, हे असं कधी समोरासमोर असताना तू कधी व्यक्त झालीस त्यांच्यात? नाही. आज पत्रातून व्यक्त झालीस, कसं वाटलं? छान वाटलं. खूप छान वाटलं. तुझ्या भावना नक्कीच आईबाबांपर्यंत पोचती. डोळे पाणवले. हो. कारण की खूप लहान असताना त्यांना खूप त्रास दिलाय. मोठी झाली तरी पण त्रास दिलाय. मला सगळे हट्ट माझे पुरवले त्यांनी. मला ज्या वस्तू पाहिजे त्या वस्तू सगळ्या त्यांनी दिलेल्या आहेत. कधी मला कोणती गोष्ट नाही म्हणून नाही बोललेत कधीच मला. मी जी वस्तू मागितली, बोर्ड जे दाखवलं ते मला दिलेत त्यांनी. ताई, तू तुझ्या भावना या पत्रामध्ये उतरवलेल्या आहेस आणि नक्कीच ते हा भाग बघतील, ते सुद्धा तितकेच भाऊक नक्कीच होते. ओके. आणि आता आपण या ताईंना विचारूया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव स्मिता गुरव. स्मिता ताई, कोणासाठी पत्र लिहिले मी आईसाठी बोलते. आणि आईलाच का लिहावं असं वाटलं? कारण आई म्हणजे माझा एक किती सांगेल तरी तिचं महत्त्व कमीच आहे. असा म्हणजे तिचा सपोर्ट माझ्यासाठी होता. आपण पत्र वाचूया. खरं तर पत्रामध्ये ना तिचे कितीही महत्त्व लिहिलं तरी कमीच आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, ह्याचं मिळून आई झाली आहे. पण आई, तुझ्यासारखं प्रेम माझ्यावर कोणी केलंच नाही. प्रत्येक क्षणाला तुला माझं दुःख मी न सांगता तुझ्यापर्यंत ते आधीच पोचलं जात होतं. कसं काय माहीत नाही. एक ऋणानुबंधन आहे आपलं. तू ह्या जगात नाही आहेस आज 5 वर्ष झाले, पण तुझी प्रत्येक क्षणी माझ्या या घरामध्ये बाहेर कुठेही जाईल तिथे मला नेहमी तुझी आठवण येते. कारण स्ट्रगल लाईफ माझी सगळी तू बघितलीस आणि त्यात तू मला खूप साथ दिली. आणि तुझं ते स्वप्न होतं ना मला टी व्हीवर बघायचं, ते आज मी इथे उभी आहे. आई, एवढंच म्हणेल की जिथे आहे तिथे राहा, आपण आनंदाने राहा आणि आत्म्याला तुझ्या शांतीला बघ. ईश्वरच्या मीच प्रार्थना करते, तिथून आशीर्वाद दे. माझ्या देवा जगदंबेकडे मी प्रार्थना एकच करेन की माझ्या आईचा सांभाळ कर. तिने मला सांभाळलं तसं त्यापेक्षाही तिला सांभाळ तू. तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम. ताई, तुझ्या भावना तू त्या पत्रांमार्फत आईपर्यंत तुला पोचवायच्या आहेत आणि त्या नक्कीच पोचतील. आपण या ताईंना विचारूया. ताई, कोणासाठी पत्र लिहिलं आहे? मी आजीसाठी. का आजीला का लिहावं असं वाटलं? एका वाक्यात उत्तर दे. आजी माझा आदर करतात. अच्छा, आजीचा खूप आदर आहे. खूप आदर है, खूप प्यार प्रेम आहे आजीवरती. आणि आम्ही बोलू शकत नाही. मी समजू शकतो ताई, कारण कसं असं ना, भावनांना भाषेची गरज नसते. भावना हे आपोआपच कळतात की तुला काय म्हणायचं आहे ते. मी समजू शकतो की तू मराठी भाषिक नाही आहेस, पण तरीसुद्धा तुझ्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोचत आहेत आणि त्या नक्कीच तुझ्या आजीपर्यंत सुद्धा पोचते. ओके ताई, आपण आता ह्या ताईंशी बोलूया. ताई, तुझं नाव सांग बरं. सविता. कोणासाठी पत्र लिहिलेस? आई वडील. आई वडिलांनाच का लिहावं असं वाटलं? माझी आई माझ्यावर खूप प्रेम करायची. माझे वडील 40 वर्ष झाले वारले. आई कपडे शिवून सगळं सांभाळले आम्हाला सगळ्यांना. आज आमच्यात नाही आहे ती. माझं खूप लाड करायची. मी घरी गेली ना, आवडीने या आण, तिला आवडतं त्या आण, सगळं खाया प्यायला सगळं करत होती. सगळं सांभाळायचे आम्हाला. माझं तर खूप लाड करायची. सगळं नवीन कपडे मलाच घालायला द्यायचे. सगळं खाऊ आण, हे आण, ते आण, सगळं करत होती. माझं खूप जरा आजारी असलं की झोपत नव्हते रात्रभर. वहिनीला सांगायची, जातीला बघून पाहिले कशी आहे काय आहे, असं करत होते खूप. म्हणून या सगळ्या आज आईसाठी या भावना लिहाव्याशा वाटत आहेत. ओके ताई, तुझ्या या भावना नक्कीच आईपर्यंत पोचतील या पत्राच्या माध्यमातून. ठीक आहे. पत्र वाचून झालेली आहेत आणि प्रत्येक ताईच्या भावना त्यांच्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोचतील, जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि ह्या पत्राचं खरं तर हेच विशेष आहे की ती व्यक्ती आपल्या समोर असताना कधी आपण आपल्या मनातल्या भावना कधी व्यक्त केल्या नाहीत, पण आज या पत्राच्या माध्यमातून सगळ्या ताईंना त्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात. आणि म्हणूनच तो आपला हा जो पत्र मनातला हा जो भाग आहे तो अत्यंत भावूक करणारा असा असतो. आणि मला खात्री आहे की त्या भावना नक्कीच त्यांच्या त्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोचतील. या भावूक करणाऱ्या भागानंतर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर बाटल्या आहेत प्लॅस्टिकच्या आणि 5-5 स्ट्रॉ आहेत. ओके, आणि काय करायचं, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे ठेवायचे आणि दुसऱ्या हाताने हा स्ट्रॉ पकडायचा आहे, हा असा धरायचा आहे आणि असा हा स्ट्रॉ ह्या बाटलीमध्ये टाकायचा आहे. ओके, कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 स्ट्रॉ जी ताई ह्या बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई बाद होणार आहेत. कळले तुम्हाला? नक्की सगळ्यांना कळले कसं खेळायचे? हां ताई, तुला पण कळले ना? हो. ओके, आणि टेबलाचा आधार घ्यायचा नाही, बाटलीत स्ट्रॉ टाकताना बाटलीला हात लावायचा नाही. ओके, हे लक्षात घ्या फक्त. हां, एक हात मागे पाहिजे आणि फक्त स्ट्रॉ ठेवताना समोर बघायचं. ओके, चेहरा दिसला पाहिजे. हां, ओके, सुरुवात करायची नक्की. 1 2 3. करा 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 तुम्ही. हां, तुम्ही करत राहा. हां, शाबाश शाबाश, व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, हां बरोबर. हां हां, शाबाश 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 शाबाश. दुसरा हात मागे. हां आजी, हात मागे हात मागे हात मागे. हां ओके, हां शाबाश. आणि झाल्यानंतर हात वरती करायचं आहे. हां ओके, हात वरती. हां व्हेरी गुड. हां शाबाश. हां हात वरती करायचं आहे. ओके ओके. हां 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 ताई, होऊन जाऊ दे. हां हां होऊन जाऊ दे. घे घे घे. हां ठेव, समोर बघायचं आहे, समोर बघायचं आहे. हां समोर बघायचं आहे. ओके. हां आता एकदा. हां एकदा. हां हां समोर बघायचं. हां हां ओके, व्हेरी गुड, शाबाश. ओके, आणि निर्णय तुमच्या समोर आहे. मला तर खरं तर ह्या ताईंची खरंच खूप कमाल वाटते, कारण कसं बघायला गेलं तर ह्या मला वाटतं की वयाने तुमच्यामध्ये ही ताई आहे ती सगळ्यात जरा मोठी आहे असं वाटतं, पण खूप छान खेळली असती ताई. वा, खूप खूप अभिनंदन तुझं. त्याच्यामध्ये निर्णय असा आहे की दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे सविता ताई. तिने कमीत कमी वेळेमध्ये स्ट्रॉ बाटलीत टाकलेले आहे. आणि अर्थातच पहिल्या क्रमांकाची ताई आहे तनुजा ताई. खूप खूप अभिनंदन. त्याच्यामुळे तनुजा ताई आणि सविता ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि तनुजाताई आणि सविताताई, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही आता शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. आणि या खेळातून ठरणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. काय वाटतं, कोण होणार हुकुमाची राणी? कोणी होईल, दोघींपैकी कोणी होईल असं काही नाहीये. असं काही नाहीये. काही नाही. मग आपण डिक्लेअर करून टाकूया त्यांना हुकुमाची राणी. चालेल चालेल हा चालेल. चालेल. चेहऱ्यावरती दिसत नाहीये. खेळून आपण हरायचं तर खेळून हरायचं. हो. हा ताई, हो. खूप खूप शुभेच्छा. ताई, कसं वाटतंय शेवटच्या खेळामध्ये आली असं? छान वाटतंय. आता कोण जिंकणार काय माहित नाही. पण होणार ना, हुकुमाची राणी होणार ना, प्रयत्न. हो चालेल. ओके. पण मस्त वाटतंय की नाही? हो हा व्हेरी गुड. छान. हा, आणि आता आपण हा खेळ सुरू करूया. या खेळाचं नाव आहे एक टप्पा नाबाद. खेळाचं नाव काय? एक टप्पा नाबाद. हा खेळ असा आहे, तुमच्यासमोर 10 चेंडू आहेत. हां, आणि काय करायचंय की 10 चेंडू एक टप्पा टाकून त्या ट्रेमध्ये अडकवायचे. ज्या ताईचे जास्तीत जास्त चेंडू त्या ट्रेमध्ये अडकतील ती असणार या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. कळले तुम्हाला? हां, सगळ्यात आधी कोण सुरुवात करणार आहे ते आपण बघूया. 1 मिनटं. हां ओके, पिवळ्या रंगाचा चेंडू कुठल्या हातात आहे? तनुजा ताई, तुला काय वाटतं कुठल्या हातामध्ये? या हातामध्ये. ताई, या हातामध्ये. क्या बात आहे. त्याच्यामुळे सुरुवात तुझ्यापासून आपण करूया. ओके, ये बरं इथे. हे तुझे चेंडू आहेत. रेडी? 1 2 3. हां, शाबाश. तो बरोबर नाही ना चेंडू? हां, तो पण चेंडू बरोबर नाही ना? ओके, व्हेरी गुड. क्या बात आहे. हो हो. अरे 2 चेंडू अडकलेले आहेत. अरे काय झालं? हां ओके. हां ओके, शाबास. अरे काय झालं? हां शी. हां
अरे क्या बात आहे, व्हेरी गुड. 3 चेंडू अडकलेले आहेत. ओ हो. अरे 4 चेंडू. ओ हो. थांबलाय चेंडू थांबलेला आहे इथे. तनुजाताई 5 चेंडू सविताताईंनी त्या ट्रेमध्ये अडकवलेले आहेत. 5 म्हणजे तुला आता 6 चेंडू त्याच्यामध्ये अडकवायचे आहेत. ओके, खूप खूप शुभेच्छा तुला. ओके, 1 2 3. शबाश. 1. ओ हा गेला. बरोबरच नव्हता तो. हा चेंडू. अरे ओ हो. ओके ठीक आहे, अजून चान्स आहे. नीट आता किती राहिले? 6 चेंडू राहिलेत, म्हणजे 5 चेंडू तुला अडकवायचे आहेत. हा हा व्हेरी गुड. शाबाश. ओके 3 चेंडू आणि अजून 3 चेंडू आहेत तुझ्याकडे. ओके व्हेरी गुड. हा आणि 2 चेंडू राहिलेले आहेत. व्हेरी गुड. हा 4 झालेले आहेत आणि 4 चेंडू राहिलेले आहेत ट्रेमध्ये. काय झालं? तो एक राहिला गेला असता पण तो राहिला. एक राहिला. निर्णय तुमच्या समोर आहे. निर्णय असा आहे की 5 चेंडू सविताताईंनी अडकवले आणि 4 चेंडू तनुजाताईंनी अडकवले. त्याच्यामुळे विजेते आहे अर्थातच सविताताई आणि उपविजेती ठरलेली आहे तनुजाताई. खूप खूप अभिनंदन ताई, तू उपविजेती ठरलेली आहेस. खूप खूप अभिनंदन. आणि 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. कसं वाटतंय उपविजेती? छान वाटतंय. उपविजेती का होईना पण झाली. थोडासा तरी खेळ खेळले तर खूप छान वाटतंय मला. नक्कीच ताई. आणि या कपातूनच चाणी कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. नाही काय बोललेले बाबा. ओके, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे सविताताई. खूप खूप अभिनंदन. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. हुकमाची राणी झालीस हो, मी एकदमच खुश आहे. एकदमच खुश हा, आहे. आता सगळ्यात- मी सगळ्यांना फोन करून सांगेल. घरी गेल्यावर पहिले दाखवेल. मुलगी माझी खूप आनंदी होईल. एकदम ती खुश. अच्छा. हा. पण ताई आता तू हुकमाची राणी झालेली आहेस, तर असा कुठला हुकूम तुला सोडावा असं वाटतं की तो हुकूम पाळला पाहिजे? म्हणजे ह्या ज्या मग ते काही चुकीच्या सगळे गोष्टी आहेत मिळून त्याबद्दल. राहा. सगळे मिळून राहा. कुणाबद्दल वाईट बोलू नका, वाईट वागू नका. सगळं असं चांगले राहा, खुशमध्ये राहा. वा, हा हा. हुकूम तू आज सोडलेला आहेस की हा. सगळ्यांनी छान मिळून मिसळून हा. आणि आनंदात राहा. आनंदात राहा. आणि मला असं वाटतं की हा हुकूम नक्कीच सगळे पाळणार आहेत. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. तुझा जो हुकूम आहे तो सगळे पाळणार. हा, म्हणजे आजच्या भागापुरता आपण इथेच थांबूया. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.